तर विद्यार्थी मित्रांनो, राष्ट्रीय आरोग्य अभियान सोलापूर यांच्याकडून ही भरतीची जाहिरात निघालेली आहे. तर इथं बघू शकता, राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान NUHM सोलापूर महानगरपालिका शहरातील विविध आरोग्य केंद्र स्तरावर राबविण्यात येत असलेल्या विविध योजनेतील 4 संवर्गातील जी 11 पदे आहे, तर ती इथं कंत्राटी पद्धतीने भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यानंतर इथं रिक्त पदांचा तपशील दिलेला आहे. तर 1 नंबरचे जे पद आहे ते आहे वैद्यकीय अधिकारी. तर याची इथं 2 जागा आहे. अनुसूचित जातीसाठी 1 आहे. त्यानंतर खुल्या प्रवर्गासाठी इथं 1 आहे. आणि यासाठी जी तुम्हाला पात्रता लागणार आहे, तर ती इथं MBBS, त्यानंतर MD, DNB किंवा DCH इन पेडिट्रिक असल्यास तुम्हाला इथं प्राधान्य राहील. आणि यासाठी जी तुम्हाला मानधन मिळणार आहे, तर ती इथं 60,000 मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे बालरोग तज्ञ. तर याची इथं 1 जागा आहे खुल्या प्रवर्गासाठी. आणि यासाठी जी तुम्हाला पात्रता लागणार आहे, तर ती इथं MD किंवा DNB किंवा DCH इन पेडिट्रिक्स तुम्हाला इथं लागणार आहे. आणि यासाठी जे तुम्हाला वेतन मिळणार आहे, तर ती इथं 75,000 मिळणार आहे. आणि या दोघी पदांसाठी जी वयोमर्यादा आहे, तर ती इथं 70 वर्षापर्यंत आहे. त्यानंतर 3 नंबरचे जे पद आहे ते आहे स्टाफ नर्स. तर याची इथं 8 जागा आहेत. तर अनुसूचित जातीसाठी 1 जागा आहे, अनुसूचित जमातीसाठी 1 आहे, विजावसाठी 1 आहे, त्यानंतर इमावसाठी 1 आहे, EWS साठी 1 आहे. त्यानंतर खुल्या प्रवर्गासाठी इथं 3 जागा आहे. आणि यासाठी जी तुम्हाला पात्रता लागणार आहे, तर ती इथं GNM किंवा बेसिक BSc नर्सिंग तुम्हाला इथं लागेल. आणि MSc नर्सिंग चाइल्ड हेल्थ असलेल्यांना इथं प्राधान्य राहील. आणि वेतन तुम्हाला इथं 20,000 मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे सिस्टर इन्चार्ज. तर याची इथं 1 जागा आहे खुल्या प्रवर्गासाठी. आणि यासाठी जी तुम्हाला पात्रता लागणार आहे, तर ती इथं GNM किंवा बेसिक BSc नर्सिंग तुम्हाला इथं लागेल. आणि MSc नर्सिंग तसेच MSc नर्सिंग चाइल्ड हेल्थ असलेल्यांना इथं प्राधान्य राहील. आणि वेतन तुम्हाला इथं 20,000 मिळणार आहे. तर एकूण इथं 12 जागा आहेत. तर या जागांचा तपशील तुम्ही इथं बघून घ्यायचा आहे. त्यानंतर या पदांसाठी काही अटी व शर्ती आहेत. तर वरील जी सर्व पदे आहेत ती इथं कंत्राटी स्वरूपाची आहेत. आणि त्यांचा जो कालावधी आहे, तर तो 29/6/2024 पर्यंत आहे. तर या भरतीसाठी उमेदवारांनी 8/2/2024 ते 13/2/2024 पर्यंत इथं अर्ज करायचे आहे कार्यालयीन वेळेत. आणि अर्ज स्वीकारण्याचे जे ठिकाण आहे, तर ते इथं आस्थापना 4 सामान्य प्रशासन विभाग सोलापूर महानगरपालिका येथे तुम्हाला अर्ज पाठवायचे आहे. आणि या पदांची जी मुलाखत आहे, तर ती तुमची 22/2/2024 रोजी इथं होणार आहे 11 वाजता. त्यानंतर या भरतीसाठी जे तुम्हाला परीक्षा शुल्क लागणार आहे, तर खुल्या प्रवर्गासाठी इथं ₹150 आहे. त्यानंतर राखीव प्रवर्गासाठी इथं ₹100 राहील. तर तुम्हाला इथं इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी सोलापूर या नावाने इथं DD काढावा लागेल. तर सर्व पदांसाठी उमेदवारांनी जे अर्ज आहे, तर ते इथं विहित नमुन्यात करायचे आहे. त्यानंतर अर्जासोबतची तुम्हाला कागदपत्रे जोडायची आहे. तर ते इथं 10वीचे गुणपत्रक, त्यानंतर 12वीचे गुणपत्रक, त्यानंतर पदवी प्रमाणपत्र, त्यानंतर वैद्यकीय परिषदेकडील नोंदणी प्रमाणपत्र, तसेच जात प्रमाणपत्र व वय अधिवास व राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र, तसेच वयाचा पुरावा, शाळा सोडल्याचा दाखला, त्यानंतर अनुभव असल्याचे प्रमाणपत्र. तर या सर्व कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रती तुम्हाला अर्जासोबत जोडायच्या आहेत. त्यानंतर भरतीबाबत असलेल्या ज्या सर्व सूचना आहे, म्हणजे तात्पुरते पात्र अपात्र तसेच हरकती स्वीकारणे, पात्र अपात्र, मुलाखती किंवा लेखी परीक्षेस निवड झालेल्या उमेदवारांची जी यादी आहे, तसेच मुलाखत अथवा लेखी परीक्षा वेळापत्रक व इतर बाबी, या तुम्हाला सोलापूर महानगरपालिकेचे अधिकृत संकेतस्थळ यावर तुम्हाला ही संपूर्ण माहिती उपलब्ध होईल. तर तेथून तुम्ही ती माहिती घेऊ शकता. त्यानंतर या भरतीसाठी तुम्हाला जी गुणदान पद्धत आहे, तर तिथं देण्यात आलेली आहे. तर वैद्यकीय अधिकारी व तज्ञ वैद्यकीय अधिकारी यांच्या मुलाखतीकरता खालीलप्रमाणे इथं गुणांचा अवलंब करण्यात येईल. तर सब्जेक्ट नॉलेजसाठी इथं 10 गुण आहे. तसेच रिसर्च अँड अकॅडमिक नॉलेजसाठी इथं 10 गुण आहे. तसेच लीडरशिप क्वालिटीसाठी इथं 10 गुण आहे. त्यानंतर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ॲबिलिटीसाठी इथं 10 गुण आहेत. त्यानंतर एक्सपिरियन्ससाठी इथं तुम्हाला 10 गुण राहतील. तुमची इथं 50 गुणांची गुणदान पद्धत आहे. त्यानंतर वैद्यकीय अधिकारी व्यतिरिक्त जी पदे आहेत, तर त्यांची इथं गुणदान पद्धत दिलेली आहे. तर पदासाठी आवश्यक क्वालिफाय एक्झाममधील गुण, अंतिम वर्षाच्या गुणाच्या आधारे यासाठी 50 गुण आहे. त्यानंतर अतिरिक्त शैक्षणिक पात्रता असल्यास इथं 20 गुण आहे. त्यानंतर संबंधित पदाशी निगडित अनुभव असल्यास इथं 30 गुण आहे. तर अशी तुमची इथं 100 गुणांची गुणदान पद्धत आहे. हा भरतीसाठीचा इथं अर्ज आहे. तर हा संपूर्ण अर्ज तुम्हाला इथं भरून घ्यायचा आहे. त्यानंतर हे लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र आहे, तर हे पण तुम्हाला इथं भरून घ्यावे लागेल. तर ही संपूर्ण माहिती तुम्ही इथं बघून घ्यायची आहे. या PDF ची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. तुम्ही तिथून ती डाउनलोड करू शकता आणि संपूर्ण माहिती इथं घेऊ शकता.